कुठून एक्झॅक्टली आलं आणि कोण सप्लाय करत होता ते इन्व्हेस्टिगेशन करत हे मेहता आहे सातवा नंबरचा आरोपी, तो मध्य प्रदेशमध्ये धुळे बॉर्डरवरती आमचं टीम जाऊन कोऑर्डिनेशन करून ते परराज्याचं टीमचं मदत घेऊन ते त्यांच्याकडून पण वेपन रिकव्हरी करून त्यांना आणले. असं एक एकंदरीत पूर्ण नेटवर्क हे आम्ही क्रॅक केले. हे आरोपी 14 तारखेला 14/8ला पहिले आरोपीला पकडले. नंतर एकंदरीत 5 दिवसाचा पूर्ण वर्कआउट आहे आणि टोटल 17 वेपन आणि 42 असं कार्ट्रिज रिकव्हरी झालेलं आहे. सप्लाय ते वेगवेगळ्या माध्यमातून येतात. ते तिथून काही बसून इथपर्यंत येतात. ते डिमांड असते तर सगळे एकत्र घेऊन येत नाही, तर 2 वेपन 4 वेपन असं घेऊन येतात. नंतर जसं जसं रिक्वायरमेंट वाढते तर तसं ते स्वतः तिकडून एमपीतून इकडे घेऊन येतात, डिलिव्हरी देतात आणि इथून हे जे माणूस असतील ते एक त्यांचं डिमांड असते ते एक कस्टमरला ते सप्लाय करतात. असं आहे. सोशल मीडिया वगैरे नाही, डायरेक्ट फोन्स आहे, मोबाईल्स आहे, ते हे सगळं क्रिमिनल नेटवर्क असेल. त्यांचं नेटवर्क गँगमध्ये माहीत असते की कोण सप्लाय करू शकतं कोण. नंतर त्यांनी इंट्रोगेशनमध्ये विचारलं की तो कुठून आणलं हे वेपन. ते राहुल माने इसम ह्यांचं नाव त्यांनी सांगितलं. तो मिरज सांगलीचं राहणार आहे. त्याला आम्ही ट्रॅप करून त्याला पकडलं. तर तिथं त्याच्याकडून 4 वेपन्स रिकवर झाला. तर हे 2 आरोपी सापडल्यानंतर आम्ही विचारलं की बाकी वेपन्सचं माहिती होतं, त्याचं फोनमध्ये असतील, व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्डिंग्स, हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला 3, 4, 5, 6 असं ते जे फायनली त्यांना दिले होते कस्टमर म्हणून सांगू शकतात. त्यांच्यामध्ये तिथं त्यांनी गावठी पिस्तल बनवतात. त्यांच्याकडे ते मशीन, लेथ मशीन वगैरे आहे. तिथंही आम्ही अजून तिकडं आम्ही संबंधित जे अधिकारी SP आहे त्यांना कॉन्टॅक्ट केलेले आहे. तिथं त्यांचं कारखाना असतील, बाकीचे अजून काही आरोपी त्यांच्याकडून जे वेपन भेटले असतील हे सगळं आम्ही इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे. मुख्य सूत्रधार आहे हे राहुल माने म्हणून आहे. त्यांच्याकडे वेपन आले होते. त्यांनी वेगवेगळ्या जे क्रिमिनल्स आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये टोटल असं 8 आरोपी आम्ही पकडले आहेत आणि ह्याच्यामध्ये 6 आरोपी ते सोलापूरचं आहे. बाकी इतर जिल्ह्याचं पण काही नाव समोर येतात. त्यांनी इंट्रोगेशनमध्ये आज सांगितलं की त्यांनी अजूनही वेपन्स मिरज असतील, नंतर सातारामध्ये काही गावामध्ये काही आरोपीकडे दिलेले आहे असं माहिती येते. आता इन्व्हेस्टिगेशन पुढे अजूनही चालू असते. फरार आता नाही, हे सगळ्या आरोपींना पकडलेले आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजूनही निष्पन्न अजूनही करायचं आहे. नक्की ह्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड बघितलं तर असं दिसून येते की हे त्यांचं क्राईम रेकॉर्ड आहे. काही 302 मध्ये वॉन्टेड होतात, काही गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहे. ते एकंदरीत ते त्यांचं क्राईम दुसरं करण्यासाठी या दुसरं प्लॅनिंग करण्यासाठी असं दिसून येते. अजूनही नक्की ते कुठं वापर करणार होते, कसं काही त्यांनी हे शस्त्राचं वेपन यूज करून कुठं काही करायचं तसं काही दिसून येतं. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.